काँग्रेसच्या नांदेड जिल्हा प्रभारीपदी डॉक्टर रेखाताई चव्हाण यांची नियुक्ती। महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर रेखाताई चव्हाण यांना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अंतर्गत नांदेड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करून काँग्रेसने एक मोठी जबाबदारी दिली आहे। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांनी डॉक्टर रेखाताई चव्हाण यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण भाजपात गेल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल केले जात असल्याचे दिसून येत आहे। महिला काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर रेखाताई चव्हाण यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण समर्थक म्हणून सर्वदूर ओळख होती। ते भाजपात गेल्याने त्यांनी मात्र काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले। मागील अनेक वर्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी मराठा सेवा संघाच्या चळवळीत काम केले। जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यभर मोठी चळवळ उभी केली। त्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा प्रवेश झाला। काँग्रेसचे पक्षाचे काम करत असताना त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी त्यांची वर्णी लागली होती। तसेच देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदीही काँग्रेसकडून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। आता या मोठ्या फेरबदलात डॉक्टर रेखाताई चव्हाण यांना थेट नांदेड जिल्हा महिला काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्त करून त्यांच्यावर अजून एक जबाबदारी दिल्याने निश्चितच याचा फायदा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला होणार हे मात्र तितकेच खरे। राज्याच्या नेतृत्वाने पक्षांतर केल्याने जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी होत असून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून पक्षातील निष्ठावंतांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत। त्यामुळे पक्षाने मला दिलेल्या संधीचे सोने करू तसेच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक वाढवणार असल्याचेही महिला काँग्रेस कमिटीच्या नेत्या डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। ताई, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। काँग्रेसच्या नांदेड जिल्हा प्रभारीपदी आपली नियुक्ती झालेली आहे, तर तुमचं यापुढे आता तुमचं कसं पाऊल असेल? मी सर्वप्रथम माझ्या पक्षश्रेष्ठींचं ज्यांनी माझ्यावर अशा परिस्थितीमध्ये विश्वास टाकला त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते। आणि महिलाच्या सक्षमीकरणासाठी जी महिला ही समाजाच्या 50% आहे, त्या महिलाचं या ठिकाणी मला नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करायचे काँग्रेस पक्षाच्या वतीने। नेतृत्व करणं म्हणजे अधिकार नाही गाजवणं आहे, ही माझ्या डोक्यामध्ये मी खून गाठ बांधलेली आहे। आणि त्या महिलांना मी सोबत घेऊन त्यांना जे काही मदत करता येईल, जे काही त्यांना कोणत्या गोष्टी साथ देता येईल, ती साथ महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही देणार आहोत। महिला काँग्रेस या नात्याने त्यांच्या हकेला आम्ही धावून जाणार आहोत आणि जमल तसं महिला सक्षमीकरणासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।